नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवूया खास स्पेशल आमरस। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। हे आंबे हापूस 6 आंबे घेतलेत, पाण्यात टाकले तसे। थोडे काजू बदामाचे काप, साखर आपण ज्याप्रमाणे गोड खातो त्याप्रमाणे घ्यायची, आणि नाही टाकली तरी चालते कारण हापूस आंबे खूप मुळातच गोड असतात। दूध थोडंसं, वेलची पावडर थोडीशी। आता हे आंबे मी अर्धा तास अगोदर पाण्यात टाकून ठेवलेले। हे आपण आता दाबून घ्यायचे असे, आणि आमरस हा हातानेच काढायचा, त्याची चव वेगळीच असते। मी असे हाताने सगळे आंबे नरम करून घेते। हे आंबे मी असे चांगले असे नरम करून घेतलेत। असे हाताने दाबून घ्यायचे चांगले, म्हणजे त्याचा रस पूर्ण, बाट्याला जो रस असतो तो पूर्ण असा निघून तयार होतो। आता आपण रस काढून घेऊया हाताने। देठ असा काढून घ्यायचा, असे आंबे पिळून घ्यायचे असे सगळे। आपण अगोदर असे फिरवून दाबून घेतल्यामुळे हा रस सगळा निघतोय आंब्याचा। याप्रमाणे मी सगळे आंब्याचा रस काढून घेते। आता आंबे सगळे मी असे पिळून घेतले। हे आंब्याचे बाटे आहेत, ते आपण आता नंतर एक एक काढून घेऊया दुसऱ्या भांड्यात। हे असे दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे। खूप छान असा केसरी कलर, मस्त हापूस आंबे आहेत। हे कलर पण खूप छान दिसतोय। आता हे बाजूला काढलेत बाटे। आता या साली आहेत त्या पण असे चांगल्या पिळून घ्यायच्या, पूर्ण अगदी रस निघाला पाहिजे। अशा मी पिळून घेतली सगळ्या साली। आता हे मी बाटे बाजूला काढलेत सगळे। आता तोपर्यंत आपण ह्याच्यात साखर टाकून घेऊया। आपल्याला जशी आपण ज्याप्रमाणे गोड खातो त्याप्रमाणे टाकायची। वेलची पावडर टाकून घेऊया। आणि आता हे बाटे बाजूला काढले, त्याचा हा रस पूर्ण काढून घ्यायचा। त्याच्यासाठी हे दूध ओतायचं, पाणी टाकायचं नाही, शक्यतो दूधच टाकायचं। आणि हे हाताने चांगलं असं काढून घ्यायचं। आता मी हे हाताने सगळं असं काढून घेते एक एक करून। याप्रमाणे मी हे सगळा रस होता तो काढून घेतला। बाट्याला जो रस होता, सालीला रस होता, तो असा काढून घेतला थोडंसं दूध टाकून। आता आपण हा एकत्र करून घेऊया। चांगलं मिक्स करून घ्यायचं।
थोडेसे काजू बदाम टाकूया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी किंचित एकदम किंचित मिरी पावडर पण टाकू शकता. साखर पण आता चांगली वितळली आपली. अशा थोड्या गाठी गाठी राहिल्या पाहिजेत. दाताखाली खाताना आल्या ना पुरी बरोबर खूप छान लागतात. आता आमरस आपला तयार झालाय हापूस आंब्याचा. पुरी बरोबर खाण्यासाठी आपण काढून घेऊया ग्लासामध्ये. आता आमरस आपला तयार आहे. मस्त झटपट होणारा आणि साध्या सोप्या पद्धतीने पुरी बरोबर खाण्यासाठी. व्हिडिओ पहा, आमरस करून बघा, खा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.